Hello student, subject General Science, Standard 7th. In our previous video lecture, we studied about chapter number 4, that is nutrition in living organisms. Let's see the next part of this chapter. In our previous video lecture, we studied about what is a nutrition, how the photosynthesis process takes place in plants, the chemical reaction of a photosynthesis process, as well as we studied about transport system of xylem and phloem in the plants. Let's move ahead and see what are the biological fixation of nitrogen, what is the symbiotic nutrition, heterotrophic plants and other plants too. So let's start our chapter with the next part. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या मागच्या तासिकेला न्यूट्रिशन, त्याच पद्धतीने फोटोसिंथेसिसची संपूर्ण प्रक्रिया आणि वनस्पतींमध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम कशा प्रकारे होते ते पाहिलं. आज आपण त्या पुढचा पाठ पाहूया, दॅट इज अ बायोलॉजिकल फिक्सेशन, सिम्बायोटिक आणि हेटरोट्रॉपिक प्लांट्स. चॅप्टर नंबर 4, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Plant produces carbohydrate by the process of photosynthesis. Carbohydrates are made up of the carbon, hydrogen and oxygen. The name itself shows that car means carbohydrate, bo means hydrogen and oxygen, hydrates, that is oxygen. Plants are made up of carbohydrates, hydrogen, oxygen and nitrogen. How do the plant obtain nitrogen for its necessary synthesis of proteins? नायट्रोजन हा एक मुख्य घटक आहे बाळांनो, की जो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन द्यायचं काम करतो. बघा आता, एअर कंटेन्स गॅसियस प्रोटीन. हवेमध्ये काय असतात? गॅसियस प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. हावेवर प्लांट कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. इट नीड्स टू फिक्स, दॅट इज कन्वर्टेड इंटू कंपाऊंड्स. वनस्पतींना हवेतील नायट्रोजन सहज इंटेक करणं शक्य नाही आहे, कारण वनस्पती काय इंटेक करतात? फक्त कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन रिलीज आउट करतात. मग अशा वेळेस वनस्पतींना त्याचं कंपाऊंडमध्ये संयुक्त रूपांतरण झालेलं असेल, अशा वेळेस वनस्पती त्या सहजतया अशा पद्धतीचं नायट्रोजन आहे ते ॲब्झॉर्ब करू शकतात, मुळांपर्यंत पोचवू शकतात. Fixation of a nitrogen occurs by biologically and atmospheric method. आता हे जे फिक्सेशन आहे, जे संघटन आहे, बदल आहे तो नायट्रोजनचा, हा एक जैविक प्रक्रियेमधून आणि वातावरणातल्या प्रक्रियेमधून होणारा बदल आहे. आता हे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन काय आहे ते बघूया. टू डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी ब्रिंग आउट बायोलॉजिकल नायट्रोजन. दोन पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे हे नायट्रोजन फिक्स करू शकतात. कोणते दोन पद्धतीचे? रूट नूडल्स ऑफ अ लिग्युमिनियस प्लांट्स कंटेन रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, अशा वनस्पतींमध्ये की ज्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं, अशा वनस्पती सहजतया नायट्रोजन हवेमध्ये असतं जे प्रोटीन डेव्हलप करतं हे सहज ॲब्झॉर्ब करू शकतात. प्लांट कंटेन्स दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲब्झॉर्ब्स atmospheric nitrogen and convert into the nitrate as a compound. Baka, these microorganism absorb atmospheric nitrogen and convert as a compound. म्हणजेच काय, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात की वातावरणामध्ये असणारं नायट्रोजन ह्याचं कंपाऊंड संयुक्त रूपांतर करतात आणि ते वनस्पतीपर्यंत पोहोचवतात. मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक ॲझोटोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉईल. मायक्रो ऑर्गॅनिझम नाव आहे ॲझोटोबॅक्टर एका मायक्रो ऑर्गॅनिझमचं की जे प्रेझेंट असतात सॉईलमध्ये. मातीमध्येच हे सगळे भागांना विघटन करणाऱ्या सजीव असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात, ते प्रेझेंट असतात. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द नायट्रेट्स. आणि हे सुद्धा अशा पद्धतीने नायट्रेट निर्माण करतात. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. लाईटनिंग म्हणजे थंबर रोल्स ऑकर्स इन अ रेनी सीझन. तुम्ही पाहत असाल की आता पावसाळी वातावरणामध्ये बऱ्याच वेळा वीज चमकते, विजांचा कडकडाट होतो, म्हणजे लाईटनिंग होतं.
This causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form the nitric oxide. NO त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. बघा बाळांनो, वीज सहजतया दिसणं म्हणजे ढग एकमेकांना आपण म्हणतो आदळतात तेव्हा वीज चमकते, परंतु ही वीज चमकल्यानंतर सुद्धा नायट्रोजन आणि ऑक्सिजन असे दोन वायू एकमेकांवरती रिॲक्ट होतात आणि त्यामधून नायट्रिक ऑक्साईड NO नावाचा वायू तयार होतो. अँड दिस नायट्रिक ऑक्साईड तो डायऑक्साईड असल्यामुळे नेहमी ऑक्सिजन O2 घेतो म्हणून NO2 तयार होतो. पुढे नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर अँड कन्व्हर्टेड ॲज अ नायट्रिक ॲसिड HNO3 which get added to the soil along with the rainwater, and this acid reacts with the different in the soil minerals and converted into salt. Plant uses this nitrogen salt for their growth. म्हणजे वीज चमकणं ही साधी गोष्ट आहे खरे, त्यामधून तयार होणारं नायट्रोजन डायऑक्साईड आणि नायट्रोजन हायड्रोक्साईड जे तयार होतो ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतं आणि तेच वनस्पती मातीमधून शोषतात. Food has symbiotic nutrition. In some cases, two or more than the two different types of plants live together, fulfill their need of a nutrition, protection, support, etc., which each other and help. This type of nutrition is called symbiotic nutrition. काही वनस्पती एकमेकांसोबत राहतात आणि ते एकमेकांना आधार देतात, प्रोटेक्शन करतात आणि स्वतःची ग्रोथ करतात. Some fungi grow around the roots of some other plants. These plants supply nutrients to the fungi, and in the turn, fungi supplies the minerals and water to the plant. ज्या पद्धतीने ॲनिमल्स एकमेकांना मदत करत असतात त्याच पद्धतीने प्लांटसुद्धा एकमेकांच्या ग्रोथसाठी बघा किती हेल्पफुल असतात. बुरशीसारखे वनस्पती जी इतर वनस्पतीच्या मुळाशी असते, पानांच्या कडेला असते, ती त्या वनस्पतींना सपोर्ट करते. The fungi provides water, mineral as well as shelter to the algae. In return, the algae provides food to the fungi. Lichen is an example of a symbiosis between algae and fungi. lichen ही एक अशी वनस्पती आहे की जी ॲल्गी शेवाळवर्गीय आणि बुरशीवर्गीय वनस्पतींना मदत करण्याचा एक प्रकार म्हणजेच lichen नावाच्या वनस्पतीचं आपण उदाहरण घेऊ शकतो की जी शेवाळवर्गीय वनस्पतींना इतर अन्नघटक पुरवते आणि फंगासारख्या वनस्पतीकडनं शेल्टर किंवा मिनरल जे आहे ते मिळवते. बघा, वनस्पतीसुद्धा स्वतः जीव जगताना अशा पद्धतीचं स्वतःमध्ये न्यूट्रिशनिक एक आपण ॲडॅप्टेशन म्हणू शकतो बदल करून घेतलेले आहेत. पुढे आहे हेटेरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे परजीवी परपोषी अशा असणाऱ्या वनस्पती. Heterotropic plants do not obtain chlorophyll. How do the heterotropic plant can live? From where they get the food? Those they are green but they do not produce their food. Heterotropic plant असे असतात की जे हिरवे जरी दिसले तरी त्यामध्ये क्लोरोफिलचा अभाव असतो की ज्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. How you see a yellow wire like leafless climber plant growing on a big tree? वरती दिलेल्या चित्राप्रमाणे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या वनस्पतींच्या बाजूला अशा वेलीसारखे किंवा धागा असणारे असे काही धागे किंवा वेलींचा भाग आपण पाहिला असेल. व्हॉट इज द नेम? द प्लांट्स ग्रो ऑन द बॉडी ऑफ द अदर प्लांट ऑब्टेनिंग फूड इज कॉल्ड पॅरासिटिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल लोरॅन्थस अँड कास्क्युटा एक्सेट्रा. दीज आर द नेम्स ऑफ दिस सच अ प्लांट विच आर द पॅरासिटिक. दुसऱ्यांच्या उदरनिर्वाह करता दुसऱ्या वनस्पतीवरती अवलंबून असणारे हेटेरोट्रॉपिक प्लांट, पॅरासिटिक प्लांट. उदाहरण काय आहे? लॅरॅन्थस अँड कास्क्युटा. ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ अ क्लोरोफिल द कास्क्युटा इज कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन द होस्ट प्लांट. होस्ट म्हणजे मुख्य वनस्पती. Hence it is said to be completely parasitic plant. आणि म्हणूनच कास्क्युटाला पॅरासिटिक प्लांट म्हटलं जातं बिकॉज देअर इज अ ॲब्सेन्स ऑफ अ क्लोरोफिल अँड इट इज डिपेंडेंट, टोटली डिपेंडेंट, कम्प्लिटली डिपेंडिंग ऑन द होस्ट प्लांट. संपूर्णपणे कास्क्युटा ही वनस्पती इतर वनस्पतीवरती अवलंबून असते. In such a way that we had seen many of the such climbers, creepers around us. अशा पद्धतीने बऱ्याच वेळा तुम्ही अगदी बघितलं असेल की तुऱ्यासारखी किंवा दिसणारे वनस्पतीसुद्धा अशा पद्धतीने आढळतात.
नेक्स्ट यूज युअर ब्रेन पॉवर. विच पार्ट ऑफ अ लॅरंथस प्लांट्स कॅरी आउट द फोटोसिंथेसिस. मग अशा वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिस कुठून घडतं रे? नाही घडू शकत, कारण ते इतर वनस्पतीवरती अवलंबून असतात. फ्रॉम वेअर डू दे ऑप्टेन द मिनरल अँड वॉटर? दे ऑप्टेन द मिनरल अँड वॉटर फ्रॉम द होस्ट प्लांट ऑब्वियसली. अँड इट इज नोन ॲज अ पार्शली पॅरासिटिक प्लांट ऑल्सो. कारण काही अंशी काही वनस्पती हे ऑक्सिजन गिव्ह आउट टेकआउटच्या प्रक्रिया तर करतात, मग त्यामुळे त्या पार्शली डिपेंडंट असतात. नेक्स्ट आहे इन्सेक्टिव्होरियस प्लांट. आता हे आपण आपल्या मागच्या पाठांमध्ये अभ्यासलेलं होतं. अगदी पहिल्या दुसऱ्या प्रकरणामध्येच या सगळ्यांचा अभ्यास झालेला होता बाळांनो, की ज्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंगमध्ये ॲडॅप्टेशनमध्ये आपण पाहिलं होतं की असे काही वनस्पती आहेत की त्या इन्सेक्टसुद्धा खातात. We have seen how much plant feed upon the insect. These insectivorous plants generally grown in a soil or water deficient in nitrogen compound. त्यांच्याकडे नायट्रोजन कंपाऊंड कमी असल्यामुळे हे वनस्पती अशा पद्धतीने वाढतात. The plant body of a Drosera burmani has a flower like a aperients. या वनस्पतीमध्ये तुम्ही असे काही असणाऱ्या डायग्राममध्ये बघू शकता. या वनस्पतींना इतर वनस्पतीसारखं फुलांसारखं छान आकर्षक असा भाग असतो की ज्यामध्ये कीटक किंवा अन्य छोटे असणारे किडे आकर्षले जातात आणि अर्थातच त्यानंतर हे वनस्पती त्यांचं ॲब्सॉर्प्शन करतात, नायट्रोजन ऑब्झर्प्शन करतात. इट्स लीव्स आर अट्रॅक्टिव्हली पिंक और रेड इन कलर. द हेअर्स लाईक अ मार्जिन. Droplets of a sticky substances found the tips of the hairs attract to the insects. जसं मी आता सांगितलं की कीटकांना किंवा लहान लहान अशा किड्यांना आकर्षण घेण्यासाठी, भुंग्यांना वगैरे आकर्षण घेण्यासाठी अशा वनस्पतींना फुलांसारखं छान फेअरी आणि अगदी आकर्षक असे रंग असतात. द सायंटिस्ट जॉन्सन बर्मन आयडेंटिफाय these plant in the Sri Lanka in 1737. Hence that plant are named after him. आता अर्थातच कोणीतरी शोध लावला असणार, म्हणूनच अशा पद्धतीच्या वनस्पतींना सुद्धा सायंटिस्टचं नाव दिलं गेलं. त्याचे ड्रोसेरा बर्मनी, नेम ऑफ द सायंटिस्ट गिवन टू द नेम ऑफ दॅट प्लांट विच वॉज आयडेंटिफाईड इन श्रीलंका इन 1737. 1737च्या काळामध्ये या वनस्पतींचा शोध लागला गेला श्रीलंकेमध्ये, म्हणून या वनस्पतींना तसं नाव दिलं गेलं की जे इन्सेक्ट खातात. बघा, असे सुद्धा वनस्पती उपलब्ध असतात. नेक्स्ट आहे सॅप्रोफायटिक प्लांट्स. आता असा काहीचा वेगळा प्लांटचा प्रकार आहे की जो डेड बॉडीज खाऊन सुद्धा जगू शकतो. आश्चर्याची गोष्ट आहे, पण ते कसं ते आपण बघूया. सम आर इन्सेक्ट इवन प्रोड्यूस देअर फूड बाय द फोटोसिंथेसिस. ते जरी इन्सेक्ट खात असले तरी ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, परंतु नायट्रोजनचा अभाव असतो त्यांच्यामध्ये नेहमीच. बघा, सॅप्रोफायटिक प्लांट्स. आता सॅप्रोफायटिक म्हणजे काय? मृतोपजीवी, म्हणजे बऱ्याच वेळा डेड डिके खाऊन जगणारे हे वनस्पती. आता ते कशा पद्धतीने जगत असतील? Plants which obtain the food from the dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. बघा, various types of fungi like mushrooms and yeast are saprophytes. इतर डेड असणाऱ्या वनस्पतींचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स खाऊन अशा पद्धतीचे वनस्पती स्वतःचं जीवन जगत असतात. फंगाय सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट और ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड्स दे कंटेन. आता जे डेड झालेलं आहे, मृत झालेले असे काही ऑर्गॅनिझम्स असतील, प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील, अशावरती डायजेस्टिव्ह एन्झाइम्स फंगाय म्हणजे बुरशीद्वारे सोडले जातात, शैवालवर्गीय वनस्पतींद्वारे सोडले जातात. अँड दे कंटेन्स द कार्बन कंपाऊंड रिझल्टिंग द सोल्युशन इज ॲब्सॉर्ब्स द ऑप्टिंग न्यूट्रियंट्स. आणि त्या मृत असणाऱ्या प्लांट्समध्ये जे काही अवशेष राहिलेले आहेत त्यामधलं कंपाऊंड ॲब्सॉर्ब करायचं काम हे डेड असणारे सॅप्रोफायटिक प्लांट्स करत असतात. ऑलवेज रिमेंबर वन थिंग स्टुडंट्स,
Food gets spoiled due to some fungi. Some fungi causes diseases or illness, while some fungi have a medicinal properties. अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल 2 ते 3 दिवसांच्या वरती की ज्याला बुरशी लागते आणि काही पद्धतीने असणारं हे आंबवण्याची क्रिया असते, दही बनणं असणे दुधापासून किंवा इडली डोसासारखे असे पदार्थ आहेत की ज्यामध्ये चांगल्या पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ होतात, ते शरीरासाठी चांगलं असतं. Yeast and some mushrooms are useful. Yeast is useful for fermentation process like making bread, जसं मी आत्ता म्हणाले. मशरूम आर रिच सोर्स ऑफ आयर्न अँड विटॅमिन्स. व्हेरी इम्पॉर्टंट. मशरूम यामधला काही प्रकार जो आहे तो आपण आपल्या आहारामध्ये व्हेजिटेबल्समध्ये वापरू शकतो असा आहे. सगळ्याच प्रकारचे मशरूम असे नसतात. सगळ्याच प्रकारच्या मशरूम आपण अन्नग्रहण करण्यासाठी वापरू शकत नाही, परंतु विशिष्ट भाज्यांमध्ये वापरलं जाणारं मशरूम हे रिच सोर्स आहे आयर्न आणि विटॅमिन्स. अर्थातच ते चांगल्या पद्धतीने आपण जर त्याचं ग्रहण केलं, व्यवस्थित ठिकाणी असणारं, तर ते अर्थातच सोर्सफुल आहे. रोल ऑफ न्यूट्रियंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डेफिशियन्सी ऑन प्लांट. जसं आपण आपल्या शरीरामध्ये काही विटॅमिन्सची मिनरल्सचं डेफिशियन्सी आपण या मागच्या इयत्तेमध्ये 7व्या प्रकारामध्ये न्यूट्रियन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिलं होतं. ठीक आहे. तसंच आता वनस्पतीमध्ये सुद्धा काही असे अभाव असले तर काय फरक पडतो बघूया. जर नायट्रोजन कमी असेल एखाद्या वनस्पतीला, त्याचं काम काय नायट्रोजनचं, इम्पॉर्टंट ऑफ कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. अर्थातच वनस्पतीमध्ये असणारे हरितद्रव्य आणि प्रोटीन जे बॉडी बिल्डिंगसाठी आपण वापरतो बाळांनो, म्हणून तर डाळी उसळीसारख्या खायला सांगतात की नाही, कारण त्यामध्ये प्रोटीन जास्त असतं. आता हे प्रोटीन जर किंवा हे नायट्रोजन वनस्पतीनं कमी पडलं तर काय फरक पडतो बघा. रिटेडेड किंवा स्टंट ग्रोथ, वाढ खुंटणं, येलोईंग ऑफ लीव्ज. म्हणजेच वनस्पतीमध्ये क्लोरोफिल कमी असेल, अर्थातच त्याची पानं गळतीला लागतात, पानं येलोइश व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीचे इफेक्ट्स बघा आपण वनस्पतीमध्ये सुद्धा बघू शकतो. जसं सजीवांमध्ये फरक पडतो न्यूट्रियन्सचा, मिनरल्सचा, तसा वनस्पतीमध्ये झाडाझुडपांमध्ये पण असा फरक दिसून येतो त्यांच्या वाढीमध्ये. आता फॉस्फरस नावाचा घटक आहे की जो वनस्पतींमध्ये कार्य करतो. काय काम करतो बघा. कन्वर्जन ऑफ अ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दॅट्स द प्रोसेस happen in the photosynthesis, and that is why plants converted light energy into the chemical energy and store the food. If the phosphorus is not there, what will happen? The early leaf fall. म्हणजे लवकरात लवकर वनस्पतींची पानं गळतीला लागणं, म्हणजे सीझन संपायच्या आधीच किंवा परिपक्वता व्हायच्या आधीच वनस्पतींची पानं गळून पडणं. लेट फ्लॉवरिंग. आता पानंच गळून पडल्यानंतर जेव्हा फ्लॉवरिंगचं सीझन असेल, बहरण्याचा कालावधी असेल, तेव्हा फ्लावर येतील का रे? नाही. स्लो ग्रोथ ऑफ रूट्स. वनस्पतींचे रूटची ग्रोथ स्लो होईल. बघा फॉस्फरस हा घटक वनस्पतींमध्ये कमी असेल तर हा परिणाम दिसू शकतो. नेक्स्ट आहे पोटॅशियम. पोटॅशियमचं आधी आपण फंक्शन बघूया. नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. मानवी शरीरामध्ये जशा ॲक्टिव्हिटीज होत असतात तसं वनस्पतींच्या शरीरामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिससारख्या, फूड प्रोसेसिंगसारख्या, डायजेशन ऑफ मेनी कंपाऊंड मिनरल्स अशा प्रोसेस होत असतात, ज्यामध्ये आवश्यकता असते पोटॅशियमसारख्या घटकांची. ती कमी झाली तर काय होतं बघा. वीक स्टेम, व्हीटिंग ऑफ लीव्ज, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. वनस्पतींमध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे पीक उत्पन्नाची प्रक्रिया कमी होते. मॅग्नेशियम घटक की जो प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल करतो, हाच जर नसेल तर काय होईल रे वनस्पतींमध्ये. अर्थातच वनस्पतींची वाढ होणार नाही. स्लो ऑर रिटेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्ज. वाढच होणार नाही, अर्थात ते आहे ती वनस्पतींची वाढ खुंटणार, पानं पिवळी होणार, असे प्रकारचे बदल दिसून येणार. नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय प्रोड्यूस करतो. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. त्याच पद्धतीने आयर्नसुद्धा प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल करतो आणि ते नसेल तर येलोइंग ऑफ लीव्स होऊ शकतात. मँगनीज, द प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हॉर्मोन. जसे आपले इंटरनल हॉर्मोन असतात, संप्रेरक असतात की जी सगळी चयापचयाची किंवा आतमध्ये चालणाऱ्या सगळ्या प्रोसेसला सुरळीत ठेवण्याचं काम करतात. हे हॉर्मोन संप्रेरक स्त्रवत असतात. वनस्पतींमध्ये हे कमी असेल तर रिटेन ऑफ ग्रोथ,
अँड स्पॉटेड लिव्स. बऱ्याच वेळा पानांवरती असे डॉट येतात, किडे पडल्यासारखे किंवा येलोइश डॉट येतात. हे सगळे हे डिफिशियन्सी ऑफ मॅग्नीजमुळे होतं. लास्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अ झिंक, कारण इट इज प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन अँड देअर इंटरमिडिएट्स. अर्थातच आहे की कुठलाही पदार्थ आपण ह्या सगळे जे आत्ता बघितले हे अन्न घटक आहेत, वनस्पतींमध्ये असणारे न्यूट्रियंट्स घटक आहेत. हे कमी असतील तर वनस्पतींची वाढ खुंटणार, प्रोडक्टिव्हिटी खुंटणार आणि वनस्पतीमध्ये तेवढ्याच क्वालिटी अशी किंवा ज्या दर्जाची वनस्पतींचं पीक पाहिजे त्या पिकाचं दर्जा मेंटेन राहणार नाही. बाळांनो, इन शॉर्ट काय बघा की आपण एकाच प्रकारचं जर बाजारामध्ये गेलो तर ॲपलमध्ये पण तुम्हाला 3-4 प्रकार बघायला मिळतील. आता कोणतं चांगलं कोणतं वाईट हा मुद्दा इथे नाही आहे. अशा पद्धतीने जर कमी जास्त घटक अन्न घटक असतील तर त्या वनस्पतींच्या प्रोडक्टमध्ये, फळामध्ये सुद्धा रंगामध्ये, चवीमध्ये, त्यांच्या पोतमध्ये, टेक्स्चरमध्ये फरक पडू शकतो. आज आपण इथे थांबूया. थँक्यू.